तर माझ्या सर्व शिक्षक ऑडियन्स यांच्या DLED स्टडी ब्लूम या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून एक अपडेटेड आणि तंत्रस्नेही शिक्षक कसे व्हावे याविषयीचे माहिती मी तुम्हाला देणार आहे, जेणेकरून बदलत्या आणि मॉडर्न जगामध्ये एक मॉडर्न शिक्षक कसं व्हावं याविषयीची इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर आज जग किती बदललेलं आहे आणि आपल्याला आपल्यामध्ये काही नवीन गोष्टी इम्प्रूव्ह करायला लागतील. तर याचा विचार करून मी आज एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्यासमोर डिस्कस करणार आहे, ते म्हणजे काय लेसन. आता तुम्ही विचार करणार, हे काय लेसन काय आहे, हे कसे बनवायचे, ह्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसे शिकवायचे, या सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर काय लेसन कसे बनवायचे हे जाणण्या अगोदर आपण हे जाणून घेऊया की काय लेसन म्हणजे काय असते. तर काय लेसन म्हणजे कम्प्युटर असिस्टेड इन्स्ट्रक्शन. हा एक प्रकारचा कम्प्युटरवर बनवला जाणारा लेसन आहे, जेणेकरून विद्यार्थी या लेसनच्या माध्यमातून स्व अध्ययन करतो. हा एक सेल्फ लर्निंग टूल आहे, स्व अध्ययन तंत्र आहे. याचा वापर करून विद्यार्थी स्वतःहून एखादी नवीन गोष्ट, नवीन संकल्पना शिकून घेतो. तर हा काय लेसन कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहेत. पण त्या अगोदर हे लक्षात घ्या की काय लेसन बनवून विद्यार्थ्यांना शिकवल्याने आपलं अध्ययन आणि विद्यार्थ्यांचे अध्ययन आणि आपले अध्यापन हे अगदी सुखकर होते. म्हणजेच विद्यार्थी खूप आनंदाने एखादी नवीन गोष्ट शिकून घेतो आणि आपल्याला पण शिकवण्यामध्ये एक वेगळाच प्रकारचा आनंद येतो. तर हा खूप इम्पॉर्टंट आहे काय लेसन हे कसे बनवायचे. तर काय लेसन कसं असते हे तुम्हाला समजवण्यासाठी मी एक काय लेसन बनवलेलं आहे. चला तर आपण पाहूया आणि तुम्हाला ते काय लेसन कसं वाटलं हे कमेंटमध्ये जरूर सांगा. द पार्ट ऑफ द प्लांट अँड फंक्शन्स. मी हा जो काय लेसन आहे इंग्लिशमध्ये बनवलेला आहे, प्लांटवरती बनवलेला आहे. तुम्ही कोणत्याही विषयावर बनवू शकतात आणि कोणत्याही भाषेमध्ये बनवू शकता. तर तुम्ही फक्त बघा की हा काय लेसन कसं असतो. प्लांट्स इन अ डेली लाईफ. या फोटोमध्ये मी आपल्या डेली लाईफमध्ये जे प्लांट्स असतात त्याचा फोटो घेतलेला आहे. तुळशीचा आहे, गुलाबचा आहे, पुदिनाचं आहे, असं वेगवेगळे जे डेली लाईफमध्ये जे विद्यार्थ्यांनी पाहिलेलं आहे असे प्लांट्स घेतलेले आहेत. आता पुढे काय, व्हॉट विल वी लर्न टुडे. वी लर्न टू लेबल द पार्ट्स ऑफ प्लांट. There are 4 main parts of a plant. You can guess what they are. First, root. Second, stem. Leaves. Flowers. आतापर्यंत मी काय सांगितलं, मी एक प्लांट घेतलं आणि मी सांगितलं की आपण आज एक प्लांट विषयी शिकणार आहोत. आपण प्लांट विषयी शिकणार आहोत. तर प्लांटचं मेन किती पार्ट्स असतात, 4 पार्ट असतात. तर त्याच्याविषयी मी थोडंसं एक्सप्लेन केलं. आता हा एक मी पिक्चर घेतलेला आहे आणि ह्याच्या माध्यमातून सुद्धा मी विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करणार की ह्याला रूट बोलतात, याला लीफ बोलतात, ह्याला स्टेम बोलतात, याला फ्लावर बोलतात, असं विद्यार्थ्यांना मी एक्सप्लेन करणार. नंतर आता इथे आहे मेन एक्सप्लेनेशन, म्हणजे प्रत्येक भागाचं काम काय आहे. विच इज द फंक्शन ऑफ रूट. द रूट ॲब्झॉर्ब वॉटर फ्रॉम द सॉईल. म्हणजे इथे प्रत्येक पार्ट काय करतो, त्याचं फंक्शन काय आहे हे मी एक्सप्लेन केलं आहे. लीफ. द लीव्स यूज सनलाईट टू प्रोव्हाइड द प्लांट्स विथ एनर्जी. स्टेम. द स्टेम हेल्प्स टू सपोर्ट द प्लांट अँड ट्रान्सपोर्ट फूड अँड वॉटर. इथे स्टेमचं काय कार्य आहे ते मी सांगितलेलं आहे. फ्लावर. द फ्लावर हॅज 3 फंक्शन. इट अट्रॅक्ट इन्सेक्ट, इट मेक पॉलन, इट मेक अ सीड्स. म्हणजे इथे फ्लावर काय काम करतो याविषयी मी सांगितलेलं आहे. आता इथे आहे विद्यार्थ्यांचं नेम, म्हणजे विद्यार्थी आता काय करणार आहेत, विद्यार्थ्यांनी काय शिकलं, आता त्याची सुरुवात इथे होणार आहे. हा जो काय लेसन आहे हा एक गेम सारखा असतो. विद्यार्थी पहिले शिकून घेतो आणि नंतर त्याला किती समजलेला आहे तो विद्यार्थी आता तपासणार आहे. यालाच बोलतात स्व अध्ययन. तर व्हॉट हॅव वी लर्न टुडे. वी लर्न डिफरंट पार्ट्स ऑफ प्लांट अँड हाऊ टू लेबल.
तर इथे चेक युअर नॉलेज, इथे ग्रीन कलरचा ॲरो दिसेल, इथे क्लिक करणार विद्यार्थी. इव्हॅल्युएशन, विच पार्ट ऑफ प्लांट होल्ड इन द ग्राउंड. तर आपल्याला माहीत आहे याचा आन्सर, पण मी मुद्दामून रॉंग आन्सरवर क्लिक करते. जसं की मी फ्लावरवर क्लिक करणार, तर इथे येणार एक स्लाईड ओपन होणार. युअर आन्सर फ्लावर इज इनकरेक्ट, प्लीज ट्राय अगेन. द फ्लावर हॅज 3 फंक्शन, इट अट्रॅक्ट इन्सेक्ट, इट मेक पॉलन, इट मेक अ सीड. म्हणजे फ्लावरचं काय कार्य आहे हे तो एक्सप्लेन करणार आणि तुमचा आन्सर चुकलेला आहे हे सुद्धा सांगणार. तर इथे आता तुम्हाला रेड ॲरो दिसत असेल, या रेड ॲरोवर क्लिक करणार विद्यार्थी आणि परत तो त्याच क्वेश्चनवर येणार. आता मी परत रॉंग आन्सरवर क्लिक करते. स्टेम, तर आता स्टेमचं काय कार्य आहे हा आपण म्हणजे हा स्लाईडवर दाखवलेला आहे. समथिंग वेंट रॉंग, प्लीज थिंक अगेन, यू कॅन डू इट. द स्टेम हेल्प्स सपोर्ट द प्लांट अँड ट्रान्सपोर्ट फूड अँड वॉटर. म्हणजे स्टेमचं काय कार्य आहे हे या स्लाईडमध्ये सांगितलेलं आहे. या रेड ॲरोवर क्लिक करून परत विद्यार्थी त्याच क्वेश्चनवर येणार. विच पार्ट ऑफ द प्लांट होल्ड इन द ग्राउंड. तर आता मी रूटवर क्लिक करणार, तर असं येणार, गुड जॉब, यू आर जीनियस, गो टू द नेक्स्ट. तर आता नेक्स्टवर क्लिक करणार, तर विद्यार्थी दुसऱ्या क्वेश्चनवर येणार. विच पार्ट ऑफ द प्लांट मेक फूड फॉर द प्लांट. आता आपल्याला माहीत आहे, पण आपण मुद्दामून रॉंग आन्सरवर क्लिक करू. युअर आन्सर फ्लावर इज इनकरेक्ट, प्लीज ट्राय अगेन. आणि मग फ्लावरचं काय फंक्शन आहे ते इथे एक्सप्लेन केलेलं आहे. परत रेड ॲरोवर क्लिक करून त्याच क्वेश्चनवर विद्यार्थी परत येणार. परत आता रूटवर क्लिक करा. ओप्स, यू आर गोईंग रॉंग, मेक अ लिटिल एफर्ट. आणि मग रूटचं काय कार्य आहे हे पण एक्सप्लेन केलेलं आहे. परत आपण रेड ॲरोवर येऊ आणि नंतर आपण लीफवर जाऊ. गुड जॉब, वाव, एक्सलेंट, कीप इट अप, गो टू नेक्स्ट. परत आपण गो टू नेक्स्टवर क्लिक केलं तर आपण क्वेश्चन 3वर आलो. विच पार्ट ऑफ द प्लांट अट्रॅक्ट इन्सेक्ट. तर आपण लीफवर क्लिक केलं, इथे आलं समथिंग मस्ट हॅव गॉन रॉंग, यू कॅन डू इट, ट्राय अगेन. आणि लीफचं काय कार्य आहे हे पण इथे खाली लिहिलेलं आहे. आपण परत रेड ॲरोवर येऊ आणि आपण स्टेमवर जाऊ. समथिंग वेंट रॉंग, प्लीज थिंक अगेन, यू कॅन डू इट. आणि त्याचं स्टेमचं काय कार्य आहे हे पण इथे सांगितलेलं आहे. आपण परत रेड ॲरोवर येऊ, आपण नंतर फ्लावरवर जाऊ. गुड जॉब, यू आर अ ग्रेट, कीप इट अप, गो टू द नेक्स्ट. गो टू द नेक्स्टवर क्लिक करू. क्वेश्चन 4वर आपण आलो. हू इज ट्रान्सपोर्ट फूड अँड वॉटर. रूट, नो, ओप्स, यू आर गोईंग रॉंग, मेक अ लिटिल एफर्ट. परत आपण रेड ॲरोवर येऊ. लीफ, समथिंग मस्ट हॅव गॉन रॉंग, यू कॅन डू इट, ट्राय अगेन. परत आपण रेड ॲरोवर येऊ. स्टेम, गुड जॉब, सुपर्ब, कीप इट अप, गो टू द नेक्स्ट. आणि नंतर शेवटचं स्लाईड आहे ही. थँक्यू सो मच, होप यू अंडरस्टँड बेटर पार्ट्स ऑफ प्लांट अँड देम फंक्शन. तर आपण अशा प्रकारे विद्यार्थ्यांसाठी काय लेसन बनवू शकतो. हा काय लेसन PPTच्या फॉर्मॅटमध्ये असते. आपल्याला वेगवेगळी स्लाईड बनवावी लागते आणि स्लाईडला हायपरलिंक द्यावं लागतो. आणि अशा प्रकारे आपण स्लाईड बनवतो आणि विद्यार्थी याच्या माध्यमातून स्वअध्ययन करतात. विद्यार्थी पहिले शिकून घेतात आणि नंतर क्वेश्चनच्या माध्यमातून ते स्वतःला तपासतात की आपण किती बरोबर आहोत की नाही. मी तुम्हाला दाखवण्यासाठी मुद्दामून रॉंग आन्सरवर क्लिक केलं, जेणेकरून तुम्हाला समजेल की कशा प्रकारे ते स्लाईड बनवायचे आहेत. तर तुम्हाला हा काय लेसन कसं वाटलं मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. थँक्यू सो मच.